नमस्कार मंडळी, सर्वांना श्री स्वामी समर्थ. येणारा प्रत्येक क्षण प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आनंदी आणि आरोग्यदायी येवोत हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करूया आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आपण नेहमीच सकाळचं रुटीन पाहतो. आज आपण एक साध्यासुध्या गृहिणीचं संध्याकाळी 5 वाजल्यापासून 10 वाजेपर्यंत काय रुटीन असतं, काय कामे असते ते पाहणार आहोत. तर 5 वाजले की सगळ्यांची चहाची वेळ झालेली असते. कोणाचा बिनसाखरेचा असतो, कोणाचं दूध असतं आणि चहा असतो. तर चहा दूध सगळं देण्यानंतर भांडी लावायचं काम असतं. भांडी लावली की लगेच स्वयंपाकाला सुरुवात करते. तर आज काय केलं आहे मी, एक पारंपरिक भाजी केलेली आहे जी माझ्या घरात फार आवडते. तर त्यासाठी आलं, लसूण, खोबरं, कोथिंबीर आणि शेंगादाण्याचं कूट हे सगळं वाटून घेतलं. नंतर त्यामध्ये काळं तिखट, चवीनुसार मीठ घातलं आणि मसाला तयार करून घेतला. 2 ते 3 चमचे बेसन घेतलं, त्यात चवीनुसार मीठ, हळद आणि लाल तिखट घालून घट्ट गोळा तिंबून घेतला बरं का. आणि गोळा तिंबला आणि 5 ते 10 मिनटं भिजेल म्हणताना मग देवाचा दिवा असतो त्यामध्ये तेल घालून घेतलं. म्हणजे दिवाबत्तीची वेळ झाली होती, ती दिवाबत्ती करून घेतली. प्रदोष काळ झाला की दिवाबत्ती करून घ्यायची. हा दिवा माझा कंपल्सरी चालू असतो. मी वरच्यावर त्यामध्ये तेल घालत राहते. दिवाबत्ती झाली की संध्याकाळच्या सेवा करून घ्यायच्या. संध्याकाळच्या सेवेचा आपण वेगळा व्हिडिओ बनवू, त्याला भरपूर वेळ लागतो. नंतर तुळशीचा दिवा, उदबत्ती आणि सगळ्या सेवा करून मी स्वयंपाकाला परत सुरुवात केली. बेसन जे आपण तिंबून ठेवलं होतं ते छान भिजलं होतं. घट्ट तिंबलेला असल्यामुळे त्याची छान गोळा होतो. बारीक बारीक गोळा करून घ्यायच्या आणि पातळ पातळ ह्या पद्धतीने पारी करून घ्यायची. जर वाटलंच चिकट तर थोडंसं हाताला तेल लावायचं. तसं तर वाटतच नाही. आणि ते जे मिश्रण केलेलं होतं, जो मसाला केलेला होता तो मध्यभागी भरून घ्यायचा आणि आपण मोदक करतो त्या पद्धतीने त्याचा मोदक करायचा. आपल्याला लहान हवा असेल किंवा मोठा हवा असेल, ज्या पद्धतीने आपल्याला आवडत असेल त्या पद्धतीचे मोदक करायचे. मी थोडेसे मीडियम आकारामध्ये ह्याचे मोदक करून घेणार आहे. आणि छान सर्व मसाला सर्व पाऱ्यांमध्ये भरून सगळे मोदक करून घेतले. हे पहा, अतिशय सुबक आणि सुंदर दिसतात आणि ही भाजी चवीला देखील अप्रतिम लागते. आमच्या मराठवाड्यातली खास ही स्पेशल भाजी आहे बरं का. नंतर आपण ह्याचं आदन करू, म्हणजे रस्सा करूया. तर मसाला भरताना सगळा मसाला काही आपला संपलेला नाही आहे. थोडासा मसाला शिल्लक आहे. करतानाच थोडासा जास्त मसाला केला होता. तर कढईमध्ये तेल गरम करून घेतलं, मोहरीची फोडणी घातली आणि बारीक चिरलेला कांदा घातला. कांदा छान परतायचा आहे जोपर्यंत त्याचा लाल रंग येत नाही. कांदा कच्चा ठेवला की चव वेगळी लागते आणि कांदा व्यवस्थित परतला की खमंग परतला की त्याची चव वेगळी लागते. हे पहा, अगदी छान कांदा परतल्यानंतर तो जो मसाला आहे जो आपला राहिलेला आहे तो घालून घ्यायचा. त्यामध्ये आलं लसूण सर्वच आहे, त्यामुळे वेगळं आलं लसूण घालण्याची गरज नाही. इथं जर तुम्हाला टोमॅटो हवं असेल तर तुम्ही घालू शकता, पण सध्या टोमॅटोचे भाव गगनाला भिडलेले आहेत, त्यामुळे टोमॅटोचा वापर कमी झालेला आहे आपल्या किचनमधला सध्या तरी. जोपर्यंत आपण अंगणामध्ये लावलेलं जे झाड आहे ना, त्या झाडाला टोमॅटो येत नाही. तर आपण अंगणात नुकतंच झाडं लावलेली आहेत टोमॅटोची, तर असो त्याचा आपण वेगळा व्हिडिओ करूया. आणि जो मसाला होता तो मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून थोडंसं पाणी घालून मी त्याची प्युरी करून घेतली होती, म्हणजे एकसंग भाजी होते. आणि ती प्युरी घालून घेतली. नंतर घातलं थोडंसं एसूर. आता हा एसूर आपल्या मराठवाड्यातला खास स्पेशल आहे. आणि धणे पावडर, थोडीशी हळद घातली आणि छान सगळं तेल सुटेपर्यंत परतलं. आणि बारीक चिरलेली कोथिंबीर फोडणीतच घालायची, म्हणजे छान वास येतो. आणि लागेल असं गरम पाणी घालायचं आहे. पाण्याला उकळी आली की आपले जे मोदक आहेत ते मोदक घालून घ्यायचे. मस्त असे छान शिजतात आणि ही भाजी मंद आचेवर शिजेल तशी त्याची चव वाढते बरं का. गॅस फुल करून एकदम भाजी उकळायची नाही खळखळ, तर मंद आचेवर छान शिजवायची. चवीनुसार मीठ घालायचं आणि जेव्हा भाजी शिजेल तेव्हा ते मोदक असे वर तरंगतात, म्हणजे हलके होतात. हे पहा, ह्या पद्धतीने झाली आपली मोदकाची आमटी किंवा मोदकाची भाजी तयार. आपण जो मसाला केला होता त्यामध्ये मीठ घातलं होतं आणि परत आपण रश्श्यामध्ये देखील मीठ घातलेलं आहे, कारण जेव्हा आपण पाणी ॲड करतो तेव्हा मिठाचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं, त्यामुळे थोडंसं मीठ आपण परत ॲड केलेलं आहे. ही थोडीशी महत्त्वाची टिप आहे. नंतर केली आपण तुपाच्या फोडणीतली छान अशी कढी, थोडीशी वेगळ्या पद्धतीची केली ती. तूप घालून घेतलं, जिरे मोहरीची फोडणी केली, त्यामध्ये आलं लसूण खोबरं जिरे धणे
आणि छान कुटून घेतले हिरवी मिरचीचे तुकडे, कढीपत्ता घालून घेतला. सगळं छान तुपामध्ये परतले की त्यामध्ये ताकामध्ये बेसन मिक्स केलं होतं 1 चमचा, ते मिश्रण घालून घेतलं आणि 1 ते 1.5 चमचा मी गूळ घातलेला आहे आणि गूळ घालून मी छान कढी ढवळत राहणार आहे. गॅसची फ्लेम मंद आहे. ही खूप महत्त्वाची टीप आहे बरं का. इथे कढीला सोडून इकडे तिकडे जायचं नाही, जसं आपण भाजीला एका साईडला करतो आणि दुसरी कामे करतो तसं. तर कढीच्या सोबतच राहायचं आणि कढी सतत ढवळत राहायची जोपर्यंत तिला फेस येत नाही, उकळी येत नाही. आणि नंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे. झाली आपली कढी तयार. आणि असं केल्याने कढी फुटत नाही किंवा ती उतू पण जात नाही. छान कढी तयार होते. इथे आपण बिनहळदीची कढी केलेली आहे. हळद न घालता कढी देखील छान होते. भरपूर गुळाचा वापर, आंबट गोड चवीची कढी छान लागते. छान ज्वारीच्या भाकरी करून घेतल्या, टमटमीत फुगलेल्या. त्याचसोबत आपण केलेलं आहे त्याच तव्यावरती मिरचू म्हणजे ठेचा. तर आपली थाळी पाहूयात. तर मोदकाची आमटी आहे, गरमागरम कढी आहे, त्याचसोबत आहे ठेचा जो हिरव्या मिरचीचा केलेला आहे. तव्यातच खरडते मी जेव्हा आपण ज्वारीच्या भाकरीच्या तव्यावरती ठेचा करतो. आणि मऊसूत शिजलेला भात आहे आणि त्यावरती तूप. छान कॉम्बिनेशन आहे. अगदी साधं आहे बरं का, पण हे खूपच चविष्ट लागतं आणि तितकंच पौष्टिक आहे. त्यामुळे हे सगळे मेनू एकदा घरी नक्की ट्राय करा. अतिशय चविष्ट असे मेनू आहेत सर्व. मस्त छान सगळ्यांनी गरमागरम जेवणं करून घेतल्यानंतर सगळी भांड्यांची आवरावर करून घेतली आणि जे काही लेफ्ट ओव्हर म्हणजे राहिलेलं अन्न होतं ते फ्रीजमध्ये ठेवलं आम्ही बऱ्यापैकी. रात्रीचं जरी काही राहिलं असेल तर ते सकाळी वापरतो नाश्त्यासाठी बरं का. आणि नंतर रँडमली एकदा ओटा कोरड्या कपड्यानं पुसून घेतला. एका पाण्यामध्ये पाणी घेतलं, त्यात 1 ते 1.5 चमचा खडामीठ घातलं. ते खडामीठ पाण्यामध्ये छान विरघळलं की त्यामध्ये 2 ते 3 चमचे व्हिनेगर घालून घेतलं. जे आपलं साधं व्हिनेगर आपण किचनमध्ये चायनीज करताना वापरतो ते व्हिनेगर. आणि नंतर त्यामध्ये कपडा भिजवून तो कपडा छान गच्च पिळून त्या कपड्याने ओटा गॅस सगळं पुसून घेतलं. त्याने काय होतं, जर आपण रात्रीच्या वेळेला जेव्हा सर्व लाईट्स वगैरे बंद करतो तेव्हा झुरळ, पाली किंवा आणखीन मुंग्या होण्याची शक्यता असते. तर हे जे मिश्रण आहे व्हिनेगर आणि मिठाचं त्याने ना अजिबात काहीच येत नाही, पाले वगैरे. आणि त्याचसोबत ओटा जो असतो तो आपला अगदी असा चकचकीत राहतो बरं का. आता बरीच वर्ष झालं माझा ओटा आहे तसाच आहे. तर ह्या साईडला एल शेपचा एक ओटा आहे. पूर्ण सगळा ओटा, दोन्ही ओटे मी छान क्लीन करून घेतले आणि त्याच्यावरून परत एकदा व्हिनेगर आणि मिठाच्या मिश्रणाचा कपडा परत एकदा मारून तो परत एकदा साफ करून घेतलेला आहे. अशी स्वच्छता झाल्यानंतर इतकं प्रसन्न वाटतं, इतकं सुंदर किचन सकाळी जेव्हा आपल्याला भेटतं आणि इतकं फ्रेश वाटतं जेव्हा चहाची वेळ असते सकाळची किंवा गरम पाण्याची वेळ असते, ग्रीन टीची वेळ असते. आता प्रत्येकाच्या वेळा ह्या वेगवेगळ्या असतात. नंतर डायनिंग टेबल पुसून घेतला छान. मी डायनिंग टेबल काचेचं जे कोलिंनी डायनिंग टेबल साफ करून घेतलं. मस्त छान चकचकीत होतं. आणि नंतर संध्याकाळचं पाणी तांब्या भांडं ठेवायचं प्रत्येकाच्या रूममध्ये. आणि हा एक व्ह्यू आहे आपला स्वच्छ केलेल्या किचनचा. आणि मस्त लाईट्स बंद केल्यानंतर मंदिरातली लाईट कायम चालू असते रात्रभर आणि त्याचसोबत दिवा देखील चालू असतो. किचनमधून निघतानाच महाराजांना मुजरा करायचा आणि दिवसाची सांगता करायची. तर ही असते दैनंदिनी सर्वसामान्य गृहिणीची 5 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत. कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन करा. परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.